गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आत्ता वाजलेले आहेत 7 सकाळचे. तर आता आपण चाललो आहे डाळिंबाला औषध सोडण्यासाठी. तुम्हाला आमच्या इकडची सकाळसुद्धा दाखवतो. त्या निमित्ताने काय आहे ना की आमच्या इथलं जो परिसर आहे तो कसा आहे हे पण पाहू शकता. चला तर मग आता आपण जाऊ. नमस्कार. हे अशा पद्धतीने सकाळी सकाळचं वातावरण आमच्याकडं अशा पद्धतीने असतं. मम्मी साफसफाई करते. हा बोला बोला बोला. पुरावा नको का? या या या. अशा पद्धतीने आपले ते मामा आलेले आहेत आणि एकंदरीत सकाळ सकाळचं वातावरण खूपच छान आहे. तर हरकत नाही. आपल्याला आमची गावाकडची सकाळ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. हा हा. सकाळी सकाळी आपली इथं खूपच सुंदर आणि खूप छान प्रसन्न असं वातावरण वाटतंय. आपली इथं करमतं इथं सकाळी सकाळी. एकंदरीत आमच्याकडची सकाळ अशा पद्धतीने आहे. पक्ष्यांचा आवाज येतो, पाणी चालू असतं. खूप छान अशी गावाकडची ही सकाळ आहे. तर आपण पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने आमच्याकडचं वातावरण आहे. जरा जपून घ्या. हा कुठं घालून ते नंतर कुठं घाला होतं. तर आता आपल्या घराभोवती आपण काढून टाकली बघा जुनं झालेलं आहे आणि तिथली साफसफाई आता आपण पूर्ण झाली जवळपास. अशा पद्धतीने तयार झालेलं आहे.
तर आत्ता आपण आलेलो आहोत धुमाळवाडीला. तर आपल्या नवीन शोधामध्ये आपण व्हिजिट देण्यासाठी आलो. तर आता आपण मोटर टाकण्यासाठी इथे आलेलो आहेत, पण मोटरीचं काम आपलं झालेलं नाही. आपलं मोटर फिरत नाही, त्यामुळे आपल्याला परत ते वर्कशॉपला नेऊन दुरुस्त करावं लागत. पण आता चला आपण पाणी चालू आहे कांद्याला, आपण पाहूया. तुम्हाला दाखवतो आपला कांदा. आणि कांद्याची स्टेज एवढी चांगली नाही आहे, पण तरी पण बऱ्यापैकी आहे. कारण की त्याला लाईट गेल्यामुळं डीपी खराब झाली होती, त्याच्यामुळं पाण्याचा ताण पडलेला आहे. तर चला, तर मग आपण पाहूया कांदा आपला कशा पद्धतीने ते पाहताय तुम्ही. चांगला आहे, दिसते चांगला. ते बडकायचं उलट उद्योग व्हायचं तिसरा. आता उसाला 19 मॅग्नेशियम सोडू का? सोडा की 19 मॅग्नेशियम युरिया का? हा. हे बार कसले मग? हे बार ठिबक, हे काय ठिबक हाताळले सगळं ठिबक केलंय. तुमच्या परस्पर आहे का बरं का? मोटर आहेत का? मोटर लिंगनं आडवा करता मोटर चालतात कशा सिंगल फेजवर चालवतोय दोन्ही. हा जवळजवळ तेव्हा बघता हा पण चालवतो मी. आता हे पाणी येतंय कशावर येतं? एका पाचशे मोटर सिंगल आडवा केलाय. नाही आडवा करतच नाही आम्ही, ठरलंच नाही अजिबात. आम्ही आडवा अजिबात बंद केलंय सगळं. तरी तशी चालते माझी. बरोबर आहे. आता तुम्ही सांगा असं पाणी बसल्यावर कशाला 8 दिवस पाणी येईन. आणि हे रानाचं असं आहे बरं का वैशिष्ट्य. तुम्ही हाताने भिजवा तेवढाच वेळ लागणार, आणि पांगून भिजवा तेवढाच वेळ लागणार. हा हे आता 5 सारे आहेत का? 6 सारे पाणी कम्प्लीट 1 तास जात. आणि हाताने जर भिजवलं ना तेवढंच जातं. फक्त होतं व्हाय थोडं 10-15 मिनिटाचा फरक. हा पण भिजत नाही राहणार बरोबर. आता हे काय पाणी थोडं आहे. हे पण विहिरीच आहे ना? बोर विहिरी. हाताने मग ही बी ठेवायची डोक्याची बॅटरी आहे ना. थोडं लवकर आलो हा म्हणलं घरी पाणी घेऊन जावं. हा लगेच एवढा वेळ लागेल. पाणी कोणतं हेच प्यायला नेतं का? पाणी हेच प्यायला नेतं ना? प्यायला पाणी हेच नेतं ना? हा आता 8-10 दिवस झालं हेच नेतोय. असं आहे. हेच राहिलं घरात. आता आम्ही प्यायला नाही नेतली, वापरायला घरी. वापरायला डीपी जायला नाही. हा डीपी झाली ना. हा असं आहे. रात्रीचा वावर आहे ना. हल्लाय कांदावर का? कांदा हल्लाय. माणसं आहेत का? कसं करा आलती नंबर घेऊन काही म्हणजे काल पाहिजे नाही. बरं नो काय होतं माहिती का? काय आलं आपल्या वरती पण जायचं ना परत. 1,000 रुपये बैलवाल्याला विनंती, एकावर थांबले तरी काही उपयोग होणार नाही.
कुस्ती चालणार, परत लावा पंच निर्णय घेतील पहा. कांदा लाल कांदा कमी होता कुठे गेलो बा? चल इकडे, चल लवकर.